नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील पहिले 3 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4, 5 अँड 6 हे 3 प्रश्न सोडवायचे आहेत। सोडवूया। पहा क्वेश्चन नंबर 4, अ टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एफ जी एफ डॅश अँड जी डॅश या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत टेबलमध्ये। जर आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल तर फाइंड आर डॅश 2 ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। पहा आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, समजा साइन ऑफ लॉग एक्स असेल। पहा समजा साइन ऑफ लॉग एक्स असेल आणि डेरिव्हेटिव्ह कशी घेणार आपण? प्रथम आपण काय करणार, साइनची डेरिव्हेटिव्ह घेणार। साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस आहे आणि हे फंक्शन ॲज इट इज म्हणजे कॉस ऑफ लॉग एक्स होईल। नंतर आपण या लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतो। लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x याप्रमाणे। आता येथे काय आहे पहा, एफ आहे हे एक फंक्शन आहे आणि जी ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे। पहा येथे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आहे आणि लॉगचं फंक्शन आहे, बरोबर आहे। दोन फंक्शन आहेत। येथे एफचं एक फंक्शन आहे आणि जीचं एक फंक्शन आहे। त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह कशी होईल? पहा एफची डेरिव्हेटिव्ह फक्त आपण एफ डॅश लिहिणार, म्हणजे ज्याप्रमाणे आपण साईनची डेरिव्हेटिव्ह येथे घेतली त्याप्रमाणे एफची डेरिव्हेटिव्ह काय येईल? फक्त एफ डॅश आणि नंतर हे फंक्शन ॲज इट इज जी ऑफ एक्स। नंतर आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ज्याप्रमाणे इथे लॉग एक्सची आपण नंतर घेतली त्याप्रमाणे जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय होईल? जी डॅश एक्स। पहा या फंक्शनला फक्त आपण डॅश लावलेलं आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह झालेली आहे। त्याप्रमाणे आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला टेबलचा वापर करून काढायची आहे। पहा काय दिलेलं आहे आपल्याला, आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स हे दिलेलं आहे आपल्याला। आर ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली आहे। येथे आर डॅश आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला। पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। पहा याची डेरिव्हेटिव्ह काय, फक्त डॅश लावणार आपण, आर डॅश एक्स ही झाली डेरिव्हेटिव्ह। आता या साईडची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेणार? पहा इथे दोन फंक्शन आहेत, एक एफचा आहे एक जीचा आहे। प्रथम आपण याची डेरिव्हेटिव्ह घेणार, एफ डॅश हे फंक्शन ॲज इट इज जी ऑफ एक्स आणि नंतर आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहा वाटल्यास आपण असं लिहू जी ऑफ एक्स। पहा इक्वल टू हे एफ डॅश डेरिव्हेटिव्ह घेतलेली आपण, हे फंक्शन ॲज इट इज इंटू याची डेरिव्हेटिव्ह फक्त डॅश लागेल जीला म्हणजे जी डॅश एक्स। देअरफॉर आर डॅश एक्स ही व्हॅल्यू ही आलेली आहे, बरोबर आहे। आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आर डॅश 2 पाहिजे। इथे काय आहे, आर डॅश एक्स आहे। आपण काय करू, एक्सच्या ऐवजी 2 पुट करू म्हणजे काय होईल? पहा आर डॅश एक्सच्या ऐवजी 2 पुट केले आपण, जेथे एक्स आहे तेथे आपण 2 पुट करणार। पहा 2 इंटू जी डॅश एक्सच्या ऐवजी 2 पहा इक्वल टू एफ डॅश जी ऑफ 2। आपल्याला ही व्हॅल्यू आता टेबलवरून फाइंड आउट करायची आहे। पहा एक्सची व्हॅल्यू आपण किती घेणार? 2 घेणार, एक्सची व्हॅल्यू 2 घेणार आणि जीचा टेबल, पहा जीचा टेबल एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी ऑफ 2 काय होईल? 6 होईल, कारण या 2च्या लाईनमध्ये 6 आहेत म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल? 6 येईल, बरोबर आहे। आणि इंटू जी डॅश, आता टेबल कोणता पाहायचा? जी डॅशचा, आणि एक्सची व्हॅल्यू 2 असताना, पहा एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅश 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू येथे 2 पुट केली आपण तर व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला? 4 म्हणजे या व्हॅल्यूऐवजी 4 येईल, बरोबर आहे। आता पहा एफ डॅश 6 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आता इथे 6 झालेली आहे, तर आता एफ डॅश 6 पहा एफ डॅशचा कॉलम पाहणार आपण, एक्सची व्हॅल्यू आपण 6 घेणार तर एफ डॅश एक्स ही व्हॅल्यू किती होईल? -4 म्हणजे या व्हॅल्यूऐवजी काय येईल? -4 हे इंटू 4 पहा काय होईल? -4 इंटू 4 म्हणजे -16 म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? आर डॅश 2ची। हीच व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, बरोबर आहे। किती आली? -16। नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न, येथे आपल्याला आर डॅश 4ची व्हॅल्यू काढायची आहे। दिलेलं हे आहे, प्रथम लिहून घेऊ आपण। पहा सोल्युशन गिवन काय आहे? आर ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3 + एफ ऑफ एक्स हे आपल्याला दिलेलं आहे।
आपल्याला येथे डॅश आहे, म्हणजे येथे आपण डॅश आणण्यासाठी डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त आरला डॅश लागेल, म्हणजे आर डॅश एक्स झाली या साईडची डेरिव्हेटिव्ह घेणं आपली. आता या साईडची डेरिव्हेटिव्ह पहा, म्हणजे इथे काय आहे, हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रथम या जीची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, म्हणजे जी डॅश होईल, बरोबर आहे. आणि हे फंक्शन ॲज इट इज 3 प्लस एफ ऑफ एक्स. नंतर आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला 3 प्लस एफ ऑफ एक्सची. पहा तुम्ही इथे डायरेक्ट पण लिहू शकता, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि याची एफ डॅश एक्स येईल. पहा जी डॅश डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, हे असंच राहील 3 प्लस एफ ऑफ एक्स. येथे मल्टिप्लिकेशन साईन आहे, पहा मध्ये प्लस साईन आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, बरोबर आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश एक्स होईल. 0 प्लस केला 0 आहे, लिहिण्याची गरज नाही, म्हणजे एवढ्या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त एफ डॅश एक्स येईल, बरोबर आहे. एफ डॅश एक्स म्हणजे एफ डॅश एक्स. पहा ही व्हॅल्यू कशाची आली, आर डॅश एक्सची ही व्हॅल्यू आली. आपल्याला काय पाहिजे, आर डॅश 4 पाहिजे, म्हणजे जेथे एक्स आहे तेथे आपण 4 पुट करू. पहा आर डॅश 4 इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ एक्सच्या ऐवजी 4 पुट केला आपण इंटू एफ डॅश 4. पहा आता टेबलप्रमाणे आपण ॲरेंजमेंट करू. पहा हे जी डॅश हे 3 प्लस एफ ऑफ 4 ही व्हॅल्यू किती काढता येईल आपल्याला टेबलवरून. पहा एक्सची व्हॅल्यू येथे 4 आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला 4 घ्यायची आणि एफचा टेबल पहा एक्सची व्हॅल्यू 4 घेतली, एफच्या टेबलमध्ये काय येईल, 4च्या लाईनमध्ये 3 आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 3 आहे. इंटू आता एफ डॅशचा टेबल हा टेबल, त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 4 पाहिजे, एक्सची व्हॅल्यू 4, तर एफ डॅश 4 काय होईल 5 होईल, बरोबर आहे. म्हणजे इथे काय येईल, या व्हॅल्यू ऐवजी 5 येईल. एफ डॅश 4 म्हणजे किती, पहा एफ डॅश 4 म्हणजे काय 5. पहा हे सॉल्व करता येईल, जी डॅश 3 प्लस 3 6 होतील आणि इंटू 5, बरोबर आहे. आता जी डॅश 6, पहा आता या व्हॅल्यूऐवजी आपण टेबलवरून काय लिहिणार, जी डॅशचा टेबल, पहा जी डॅशचा हा टेबल, एक्सची व्हॅल्यू 6 पाहिजे आणि जी डॅशचा टेबल, तर व्हॅल्यू किती येणार आहे 7, म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण 7 लिहिणार आणि इंटू 5. पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन 35, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर आर डॅश 4 ही व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 35. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न, येथे आपल्याला एस ऑफ एक्स ही व्हॅल्यू दिलेली आहे, तर यावरून एस डॅश 4ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा हा जी नाही आहे, हा 9 आहे. सोल्युशन गिवन काय आपल्याला, एस ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स हे दिलेलं आहे आपल्याला. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा या साईडला डेरिव्हेटिव्ह काय होईल, फक्त डॅश घ्यायचं आपल्याला, डॅश लागेल एसला. ही झाली डेरिव्हेटिव्ह एस ऑफ एक्सची, बरोबर आहे. इक्वल टू आता येथे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, हे एक फंक्शन आहे आणि एफ ऑफ एक्सचं हे एक फंक्शन आहे, म्हणजे या फंक्शनची प्रथम डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ती काय होईल, एफ डॅश, फक्त डॅश लागेल, हे फंक्शन ॲज इट इज 9 मायनस एफ ऑफ एक्स, आणि नंतर आपल्याला या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह काय होईल इंटू याची 0 होईल, कॉन्स्टंट आहे, हे मायनस साईन, बरोबर आहे 0, किंवा आपण असं लिहू. पहा ह्या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, हे 0 कॉन्स्टंट असल्यामुळे 0, 9 कॉन्स्टंट आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 येईल, हे मायनस साईन, आणि एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स होईल, बरोबर आहे. पहा इक्वल टू हे ॲज इट इज 9 मायनस एफ ऑफ एक्स. पहा इंटू 0 मायनस, म्हणजे 0 आपण कॅन्सल केला तरी चालेल, बरोबर आहे. येथे काय राहिलेलं आहे मायनस एफ डॅश एक्स, म्हणजे मायनस एफ डॅश एक्स, आणि दोघांमध्ये काय येते मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. आता
पहा ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, यस डॅश यक्सची मिळाली. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला यस डॅश यक्सची मिळाली. आपल्याला काय पाहिजे, यस डॅश 4. पहा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर यक्सच्या ऐवजी आपण 4 पुट केले तर आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळते, यस डॅश 4ची. तीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा फक्त आपल्याला 4 पुट करायचे आहेत यक्सच्या ऐवजी. जेथे यक्स आहे तेथे आपण 4 पुट केले. पहा मायनस एफ डॅश 4 पहा इक्वल टू एफ डॅश हे 9 मायनस ही व्हॅल्यू आता आपल्याला टेबलवरून काढायची आणि ही व्हॅल्यू टेबलवरून काढायची. एफचा कॉलम पाहिजे आपल्याला आणि एक्सची व्हॅल्यू 4 पाहिजे. पहा एफचा कॉलम आणि एक्सची व्हॅल्यू 4, तर 4च्या लाईनमध्ये 3 आहेत म्हणजे एफ ऑफ 4 काय होईल 3. या व्हॅल्यूऐवजी आपण पुट काय करणार, फक्त 3 इंटू हे मायनस साईन. पहा एफ डॅश 4, एफ डॅशचा कॉलम आणि एक्सची व्हॅल्यू 4 पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 4 आणि एफ डॅशचा कॉलम म्हणजे काय येईल 5. बरोबर आहे, -5. पहा हे काय होईल, एफ डॅश 9 मायनस 3 म्हणजे 6 आणि इंटू हे -5. पहा इक्वल टू पुढे लिहितो. आपलं ही व्हॅल्यू आता काय येणार आहे टेबलवरून, एफ डॅशचा कॉलम पाहिजे आणि एक्सची व्हॅल्यू 6 पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 6 आहे आणि एफ डॅशचा कॉलम, तर व्हॅल्यू काय मिळते -4. या व्हॅल्यूऐवजी आपण पुट काय करणार, -4 इंटू हे -5. पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन, दोघांनाही मायनस साईन आहे. -4 इंटू -5 म्हणजे 20 प्लस 20. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, यस डॅश 4ची व्हॅल्यू किती मिळाली, 20. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. ही व्हॅल्यू दिली आपल्याला, तर यावरून ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, टेबलचा वापर करायचा आहे. पहा दिलेलं काय आपल्याला, एस ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे फंक्शन कसं आहे, पहा समजा साईन एक्स याप्रमाणे फंक्शन आहे. जी ऑफ जी एक्स, साईन ऑफ साईन एक्स किंवा लॉग एक्स याप्रमाणे. जी म्हणजे कोणतंही फंक्शन एखादं. पहा फाइंड एस डॅश एक्स, आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, एस डॅश एक्स या साईडची डेरिव्हेटिव्ह, या साईडची प्रथम जीची घेणार आपण, म्हणजे जी डॅश हे फंक्शन ॲज इट इज म्हणजे जी ऑफ एक्स ॲज इट इज. नंतर आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे याची काय होईल, जी डॅश एक्स होईल. बरोबर आहे. पहा ही व्हॅल्यू आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ही कशाची मिळाली, एस डॅश एक्सची मिळाली. आपल्याला काय पाहिजे, एस डॅश 6 पाहिजे. म्हणजे ह्या एक्स ऐवजी आपण पुट काय करणार, 6. पहा देअरफॉर एस डॅश 6 इक्वल टू हे जी डॅश हे जी ऑफ एक्सच्या ऐवजी 6 इंटू जी डॅश एक्सच्या ऐवजी 6. पहा आता टेबलवरून व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला. हे जी डॅश ॲज इट इज राहील. पहा जी ऑफ 6 ही व्हॅल्यू आपल्याला घेता येईल. पहा एक्सची व्हॅल्यू 6 आणि जीचा कॉलम. पहा जीचा कॉलम एक्सची व्हॅल्यू 6, तर जी ऑफ 6 काय होईल 2. ही व्हॅल्यू 2 येईल. बरोबर आहे. नंतर जी डॅशचा कॉलम आणि एक्सची व्हॅल्यू 6, एक्सची व्हॅल्यू 6 आणि जी डॅशचा कॉलम ही व्हॅल्यू किती येईल 7. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण 7 लिहिणार. पहा आता ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 2 घ्यायची आणि जी डॅशचा कॉलम एक्सची व्हॅल्यू 2 घ्यायची, तर व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 4 इंटू हे 7. 4 इंटू 7 म्हणजे 28. देअरफॉर एस डॅश 6 इक्वल टू 28. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ॲज्युम दॅट, समजा एफ डॅश 3ची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला, जी डॅश 2ची व्हॅल्यू ही आहे, जी ऑफ 2ची व्हॅल्यू ही आहे, तर वायची व्हॅल्यू ही दिली, तर आपल्याला फाइंड dy बाय dx ॲट x इक्वल टू 2. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टेबल दिला होता आणि टेबलवरून आपण या व्हॅल्यू काढलेल्या होत्या. परंतु आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, टेबल दिलेलं नाही आहे. तर ही व्हॅल्यू दिली वायची, तर त्यावरून dy बाय dx काढायचं आहे आपल्याला. पहा आपल्याला दिलेलं काय आहे, वायची व्हॅल्यू दिलेली आहे. पहा सोल्युशन, आपल्याला वायची व्हॅल्यू दिली आहे, लिहून घेऊ आपण. y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर आहे.
आपल्याला dy बाय dx पाहिजे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग आपण काय करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू, पहा या साईडची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, एफचं फंक्शन आहे, जीचं फंक्शन आहे. प्रथम एफच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश होईल आणि हे फंक्शन ॲज इट इज म्हणजे जी ऑफ एक्स ॲज इट इज. नंतर आपण ह्या जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह घेणार, ती काय होईल, जी डॅश एक्स होईल. बरोबर आहे. पहा आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, परंतु आपल्याला ही काय आली, dy बाय dx. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स इक्वल टू 2, म्हणजे जेथे एक्स आहे तेथे आपल्याला 2 पुट करायचं आहे. देअरफॉर dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 2. पहा एक्स इक्वल टू 2 आपण काय करू, एफ डॅश जेथे एक्स आहे तेथे 2 पुट करू. पहा एक्सच्या ऐवजी 2 पुट केलेले आहेत आपण. पहा आता ह्या व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, एफ डॅश जी ऑफ 2 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. जी ऑफ 2 किती आहे, 3 आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे फक्त आपण 3 पुट करणार जी ऑफ 2 ऐवजी, इंटू जी डॅश 2 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5. या टर्म ऐवजी आपण पुट काय करणार, फक्त 5. पहा एफ डॅश 3 ही पण व्हॅल्यू दिलेली आहे, एफ डॅश 3 -1, म्हणजे या व्हॅल्यू ऐवजी -1 येईल. हे इंटू 5 म्हणजे आन्सर काय येईल आपलं, -5. बरोबर आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 दिलेलं काय आपल्याला, एच ऑफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 4f ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काय घ्यायची आपल्याला, कारण एच ऑफ एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एच डॅश 1ची. पहा डॅश आहे म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा काय होईल, फक्त याला डॅश लागेल, म्हणजे ह्या साईडची डेरिव्हेटिव्ह घेणं झालेली आहे आपली. पहा आता या साईडची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, स्क्वेअर रूट आहे. प्रथम आपण काय करणार, या स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/, पहा म्हणजे रूटमध्ये एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो, 1/2 टाइम्स रूट एक्स. बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 टाइम्स रूट एक्स. त्याप्रमाणे 1/2 टाइम्स रूट एक्स. एक्स म्हणजे इथे काय आहे, हे पूर्ण 4f ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स. ही झाली रूटची डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला काय पाहिजे, या फंक्शनची. आता या फंक्शनची घ्यायची आपल्याला, म्हणजे आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहा डेरिव्हेटिव्ह कशाची घ्यायची, 4 टाइम्स f ऑफ एक्स आणि प्लस 3 टाइम्स g ऑफ एक्स. बरोबर आहे. आता इक्वल टू पहा 1/2 हे 4f ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स इंटू, आता डेरिव्हेटिव्हमध्ये प्लस साईन आहे, याची डेरिव्हेटिव्ह वेगळी घेऊ आपण आणि याची पण वेगळी घेऊ. पहा इथे मल्टिप्लिकेशन येईल, 4 कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह फक्त डॅश लागेल, एफ डॅश एक्स. हे प्लस साईन हा कॉन्स्टंट आणि याची डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. ओके. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली ही कशाची आली, एच डॅश एक्सची व्हॅल्यू आली. बरोबर आहे. परंतु आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स नको आहे आपल्याला, हे आलेलं आहे एच डॅश एक्स. आपल्याला काय पाहिजे, एच डॅश 1 पाहिजे, म्हणजे एक्सच्या ऐवजी आपण 1 पुट करू. बरोबर आहे. एक्सच्या ऐवजी 1 पुट केला म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, इक्वल टू 1/. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे, 4. एक्सच्या ऐवजी 1 पुट करू आपण, प्लस 3g ऑफ 1 इंटू 4 एक्सच्या ऐवजी 1 प्लस 3g डॅश आणि एक्सच्या ऐवजी 1 इक्वल टू हे 1/, हे 2. आता व्हॅल्यू पुट करू आपण, कारण f ऑफ 1 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, f ऑफ 1ची व्हॅल्यू 4 आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 हे कॉन्स्टंट ॲज इट इज, f ऑफ 1 ऐवजी आपण 4 पुट केले, प्लस हे 3 ॲज इट इज, g ऑफ 1 या व्हॅल्यूसाठी 3 इंटू 3 हे मल्टिप्लिकेशन, येथे ब्रॅकेट हे 4 f डॅश 1 ही व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेली आहे,
म्हणजे इंटू 3 हे प्लस हे 3 कॉन्स्टंट G-1 ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे म्हणजे इंटू 4 पाय इक्वल टू हे 1 अपॉन हे 2 स्क्वेअर रूटमध्ये काय होईल 4 इंटू 4 16 होतील आणि प्लस 3 इंटू 3 हा मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस साईन 3 इंटू 3 9 होतील हे इंटू पहा इथे काय होईल 4 इंटू 3 12 होतील आणि हे प्लस साईन 3 इंटू 4 म्हणजे हे पण 12 होतील बरोबर आहे. पहा पुढे लिहितो मी इक्वल टू हे 1 अपॉन 16 प्लस 9 म्हणजे काय 25 होतील परंतु स्क्वेअर रूट आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल फक्त 5 येईल बरोबर आहे. 25चं पण आपण स्क्वेअर रूट घेतलं 5 येईल म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 5 1 अपॉन हे 2 आणि इंटू 5 पहा हे 25 होतील त्याचं स्क्वेअर रूट किती आहे 5 आहे. स्क्वेअर रूट साईन आता निघून गेलेलं आहे हे इंटू पहा हे 12 प्लस 12 किती होतील 24 पहा इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण हे कॅन्सल करू शकतो तर हे कॅन्सल केलं आहे 24 2 ने तर 12 येईल म्हणजे न्यूमिरेटरला काय येईल आपली व्हॅल्यू पहा न्यूमिरेटरमध्ये 12 येतील आणि डिनॉमिनेटरला काय येईल 5 राहतील. पहा ही व्हॅल्यू कशाची मिळणार आहे आपल्याला देअरफॉर H-1 इक्वल टू 12/5. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.